तर युद्ध पुन्हा सुरू झाल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. अमेरिकेकडून इराणवर हल्ले सुरू झालेत. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी घोषणा केली आहे. इराणवर खूप कठोर हल्ले करू असं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलंय. अनेक महिने झाले इराणनं समझोता केला पाहिजे असंही डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलंय. We're attacking them very hard. You're resuming on them? Yeah, well, we are. Based on the helicopter, I guess we have the right to do that. You know, they shot down a very incredible, actually an incredible machine. Now look, I've been working with Iran for a number of months, and they should sign their deal. It's a good deal. It doesn't give them the right to have a nuclear weapon. In fact, it totally prohibits them from ever having a nuclear weapon. तर अमेरिकेकडून इराणवर आज 49 क्षेपणास्त्रांद्वारे हल्ले करण्यात आलेले आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतः ही माहिती दिली आहे. टॉम हॉक क्षेपणास्त्रांनी इराणच्या अनेक भागांवर हल्ले चढवण्यात आलेत. करार केला नाही तर शस्त्रसंधी मोडून मोठ्या हल्ल्याचा इशाराही डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला आहे. तिकडे कुवेतमध्येही सायरन वाजण्यास सुरुवात झाली आहे. इराणच्या हल्ल्यानंतर कुवेतमध्ये भोंगे वाजलेले आहेत. बहारीन, जॉर्डन, कुवेत